नमस्कार. आपला रोजचा दिवस कसा सुरू होतो आणि कसा संपतो? चला, आज आपण मराठी भाषेतून आणि या सुंदर चित्रांच्या मदतीने एका दिवसाची दिनचर्या नेमकी कशी असते हे पाहणार आहोत. तर ही आहे आपली आजची मार्गदर्शक. आपण तिच्यासोबत तिचा पूर्ण दिवस म्हणजे अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत कसा जातो हे अनुभवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण दिनचर्या या शब्दाबद्दल बोलणार आहोत. पण हा शब्द ऐकून अनेकांना प्रश्न पडला असेल की दिनचर्या म्हणजे नेमकं काय? तर दिनचर्या म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपल्या रोजच्या कामांची एक ठरलेली पद्धत. म्हणजे बघा, सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपण जे काही करतो त्याचा एक सहज सुंदर ताल. एक चांगली दिनचर्या समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. का? कारण त्यामुळे आपल्या आयुष्याला एक शिस्त लागते आणि सगळं काही खूप सोपं वाटायला लागतं. चला तर मग पाहूया एक आदर्श दिनचर्या कशी असू शकते. दिवसाची सुरुवात नेहमीच उत्साहाने व्हायला हवी, नाही का? चला पाहूया सकाळची धांदल आणि तयारी कशी असते. तर दिवसाची पहिली आणि सगळ्यात महत्वाची सवय आहे सूर्योदयापूर्वी उठणे, म्हणजेच आय वेक अप बिफोर सनराईज. लवकर उठल्यामुळे कसं दिवस मोठा वाटतो आणि कामांसाठी भरपूर वेळ मिळतो. उठल्यानंतरची पुढची पायरी आहे प्रातर्विधी, म्हणजेच आय गो टू द टॉयलेट. ही आपल्या शरीरासाठी एक अत्यंत नैसर्गिक आणि आवश्यक अशी क्रिया आहे. त्याच्यानंतर येथे स्वच्छतेची पुढची पायरी दात घासणे किंवा मग आय ब्रश माय टीथ. यामुळे केवळ आपले दातच नाहीत तर आपलं एकूण आरोग्यही चांगलं राहतं. आता वेळ आहे ताजेतवाने होण्याची, म्हणजे अंघोळ करणे, ज्याला आपण म्हणतो आय टेक अ बाथ. अंघोळीने रात्रीचा सगळा आळस निघून जातो आणि दिवसासाठी एक नवीनच उत्साह येतो. आणि सकाळचा तयारीचा शेवटचा टप्पा तो म्हणजे केस विंचरणे, आय कोम माय हेअर. आता आपण दिवसाच्या पुढील सगळ्या गोष्टींसाठी पूर्णपणे तयार झालो आहोत. सकाळची तयारी तर झाली. आता वळूया दिवसाच्या मुख्य भागाकडे, जिथे शिक्षण आणि खेळ यांचा एक सुंदर मेळ घातलेला असतो. दिवसाचे दोन सर्वात महत्वाचे भाग म्हणजे एकीकडे शाळेत जाणे आणि दुसरीकडे मैदानावर खेळणे. बघा, शिक्षण आपल्याला हुशार बनवतं तर खेळ आपल्याला निरोगी ठेवतो. त्यामुळे या दोन्हीमध्ये संतुलन असणं खूपच गरजेचं आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर आता संध्याकाळ झालीय. ही वेळ आहे घरी परतण्याची आणि थोडं शांत होण्याची. घरी आल्यावर दिनचर्येचा एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे घरची कामे करणे. आय डू हाऊसवर्क. या छोट्या छोट्या कामांमधून जबाबदारीची भावना वाढीस लागते. मग येते जेवणाची वेळ. जेवण करणे म्हणजेच आय ईट. ही एक अशी वेळ आहे जेव्हा कुटुंबातील सगळे एकत्र येतात, गप्पा मारतात आणि दिवसभरात काय काय झालं हे एकमेकांना सांगतात. आणि हो, जेवणानंतर शिकण्याची प्रक्रिया थांबत नाही. पुढची पायरी आहे अभ्यास करणे, म्हणजे आय स्टडी. शाळेत जे काही शिकलो त्याची उजळणी करणं खूप महत्वाचं असतं, नाही का? तर संध्याकाळच्या दिनचर्येत हे 4 मुख्य टप्पे येतात. आधी घरची कामं, मग जेवण, त्यानंतर अभ्यास आणि शेवटी आरामाची वेळ. आणि मग दिवसाचा शेवट होतो तो शांत झोपेने. झोपणे म्हणजेच आय स्लीप. दिवसभराच्या कामानंतर शरीराला आणि मनाला पुरेशी विश्रांती मिळायलाच हवी, तरच दुसऱ्या दिवसाची सुरुवात उत्साहाने करता येईल. तर हा होता एका दिवसाचा संपूर्ण प्रवास. यातून आपण दिनचर्येचा एक साधा आणि सोपा ताल समजून घेतला. आता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे की एक ठरलेली दिनचर्या आपल्या दिवसाला कसा आकार देते, ती आपल्या कामांवर आणि आपल्या सवयींवर काय परिणाम करते. शेवटी एक साधी दिनचर्या ही फक्त कामांची यादी नाहीये. ही एक गोष्ट आहे जी प्रत्येक भाषेत, प्रत्येक संस्कृतीत जवळजवळ सारखीच असते. आपण सगळेच आपले दिवस असेच तर रचतो. हा एक सामायिक मानवी अनुभव आहे. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?